सर भावेश पहिला चेंडू टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डॉन मध्ये डॉट बॉल आलाय. गौरव आहेत एक सर भामटपाडा म्हटल्यानंतर च्या फलंदाजाकडे एक मोठी जिम्मेदारी असते. तो फलंदाज आपण गौरवला बघतोय तर नॉसकीनकडे रोहित. पुढचा चेंडू टॉस आहे पुनश्च मिडॉनला आणि इथे संधी होती. एक धाव परिपूर्ण केले गौरवनं. रोहित ऑन स्ट्राईक. चेंडू क्रमांक तिसरा घेऊन तयार होताना भावेश चांगला साथ देत आहेत. दोन्ही लोअर फुल टॉस होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न असलेली मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 1 धाव. रोहित टान्स घेताना आपण बघायला मिळतोय. रोहितकडे मोठी जिम्मेदारी यावेळेला एकसर भांबटपाडा संघाची. षटक क्रमांक पहिला आणि तिसरा चेंडू घेऊन दाखल होताना भावेश. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कव्हर्सला एक्झिक्यूट केलाय. तो संख्या पोहोचेल ती 2. पुढचा चेंडू अवळेला हळवारपणे फक्त दिशा दिले. सिली पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी भावेश यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पुढचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू हाताळला गेला. या वेळेला भावेश यांच्या माध्यमातून थोडस जकडून ठेवलंय. स्कोर कार्ड वरती धावा 2 आहेत आणि षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. या षटकातील चेंडू झालेले ते 5. शेवटचा चेंडू टॉस अप ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉल. षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपले आणि 2 धावा स्कोर कार्डवर एसटीचे. आज साखरे या गावान रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. एकविरा चषक ठेवला यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवला यो साखरे या गावात. न्यू मॅन सौरभ पाटील. मिस्टर सौरभ. चला यंगस्टर आडणे आपण बघता यंगस्टर भांबटपाडा संघ दरम्यान सौरभ पाटील आशिष आशिष तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक दुसरा आहे. पहिला चेंडू. चेंडूला मात्र पॉइंटला एक्झिक्यूट केलाय. थोडासा डायवर्ट होताना गली रिझनला धावसंख्या पोहोचेल 3 वर.
3 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू चेंडू क्रमांक दुसरा राईट टर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला लॉफ्ट केलाय. बॉल इन द एअर आणि चेंडू मात्र आपण बघतोय सरळ मिड विकेटला क्लिअर करत गौरवच्या बॅटमधनं येतोय गौरवशाली षटकार. तो संख्या 9 वर पोहोचलाय. थोडासा ओरपिच होता, त्याला लॉफ्ट केलं प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट ला क्लिअर करताना षटकार आलाय. पुढचा चेंडू यावेळेला हुक. चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळतंय. बॅकवर्ड स्कोअरला एक 4. गौरव ऑन फायर. धावसंख्या पोहोचले ती 13 वरती. षटकारानंतर चौकार इरादे स्पष्ट करताना गौरव आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता त्यांनी बघितलं की डगआउट कडे आपले पाठीराखे आहेत. इथून बॅटला स्विंग करणं गरजेचं आहे आणि गौरव मात्र मोक्याच्या क्षणी खूप चांगली बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये शांत दिसलाय, परंतु इथे गेर बदललाय आणि 13 धावावरती स्कोर कार्ड बघायला मिळतोय. पुढचा चेंडू फुलटॉस. नो बॉलचा कॉल. आपण बघतायत 1+1 धावसंख्या पोहोचेल. नो बॉलचा कॉल आपल्याला बघायला मिळतो. येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट. 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट लॉस. पुढचा चेंडू ओ यावेळेला बॅटला ब्रश करून लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय. 4. चौकार. तो सगळे 19 वर पोहोचलाय. विस्फोटक बॅटिंग करताना रोहित सुद्धा गौरवला साथ देत आहेत. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट केलं. दुसऱ्या षटकामध्ये बॅटचा फ्लो दाखवताना आपली ताकद गौरवने दाखवली आणि त्यानंतर एक बीमर हाताळला गेला आणि ते रोहितच्या बॅटमधनं चौकार येताना धावसंख्या 19 वर स्थिरावली गेली आहे. पुढचा चेंडू जबरदस्त पुल आणि लॉंग ऑनला क्लिअर करताना रोहित हिट करतोय. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 25 वरती. जबरदस्त बॅटिंग. शॉर्ट बॉल ला रीड केलं आणि रोहितनं लॉंग ऑनला क्लिअर करत इथे यंगस्टर भामटपाडा संघाचं पॅटर्न, झाकिया, ट्रेलर, ताकद, दहशत, दरारा सर्व काही निर्माण करताना इथे गोलंदाज आपण बघतायत आशिष चागेन्स. षटकाराची एक जबरदस्त बॅटिंग दाखवताना 25 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. विस्फोटक बॅटिंग बघायला मिळते. पुढचा चेंडू आणखीन एक, परंतु इथे तोही क्लिअर होईल. बॅक टू बॅक इलाका वही तरीका वही आणि धावा सुद्धा येत आहेत त्या 6. धावसंख्या बघायला मिळते 31. 31 धावा स्कोर कार्ड वरती. 28 धावांचं एक्सपेन्सिव्ह षटक इथे आपण बघतो एसटीचे. एकतीस धावा स्कोर कार्ड वरती. चला नवसे थोडस आपण स्पीडअप करायचं, याची आपण नोंद घ्या. आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतायत की 2 षटक हाताळण्यासाठी वेळ गेलाय. दहा मिनिटाचा, याची आपण नोंद घ्या. भावेश पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर 28 धावांचं एक मोठं षटक.
3 धावांची पॅनल्टी आहे इथे इन्स्टार भमटपाडा संघाला, परंतु विस्फोटक बॅटिंग करताना रोहित आणि गौरव भावेश तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे डाऊन द ग्राउंड गौरव ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग करताना धावसंख्या स्थिरावली ती टन टना टन 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 तारा चलती है क्या नो से 12 अरे टन टना टन 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 तारा चलती है क्या नो से 12 सुना है थँक्यू. तेरे 37 आणि खऱ्या अर्थाने आपण बघतायत हा जबरदस्त षटकार आणि जे राजनीचं झाड आहे त्या झाडापासून आमचे छोटे भाऊ जबरदस्त मॅच बघताय त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. धावसंख्या स्थिरावले 37. डॉट बॉल आलाय बावेच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार. गौरवनं आपला इरादा स्पष्ट केला आणि त्यानंतर भावेश लेंथ लाईनला मेंटेन करताना डॉट बॉल हाताळतायत. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन, मिस टाइम शॉट आणि यावं लागेल गौरवला. बॅक टू द डग आउट, गॉन. में ले जाऊं और समझना मुझको ऐसा वैसा मेरे बटुए में है पैसा तुझे खिलाऊंगा जी भर के गरम समोसा इडली डोसा. चल हाँ, तू मेरा है पेप्सी कोला, मैं तेरी हूँ कोका कोला. टन 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 तारा, अरे चलता है क्या ना. सन्युमान तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना गौरवनं फाउंडेशन चक्काच बिल्ड केलंय आणि रोहित आणि तुषार ची जिम्मेदारी इथून आहे की यंगस्टार भामटपाडा संघाला किती धावा त्यांच्या स्कोर कार्डवरती बनवून देतील. अग्री प्रीमियर लीग आणि त्याचे विद्यमान सचिव मान्य श्री योगेश जी रमेश तरे साहेब यांचं शुभागमन होताना वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे योगेशजी तरे साहेब. इथे उडवलाय चेंडू एनपीच्या वरनं, सेलची संधी तिथे हुकलंय आणि धावसंख्या 2 ने 39 वर पोहोचलंय. योगेशजी तरे साहेब मंद मंद पावलाने मुख्य अतिथी कक्षाकडे येताना आणि नक्कीच त्यांचा आदर तिथे करण्यासाठी या स्पर्धेचे सर्वे सर्वा रुपेजी नरेश पाटील साहेब त्यांचं वेलकम करतायत. आपण बघू शकाल 39 हवा. वेलकम योगेश रमेश तरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. अग्री प्रीमियर लीग विद्यमान सचिव, मोठी जिम्मेदारी हँडल करताना आणि त्यांचं शुभागमन आमच्या अतिथी कक्षामध्ये झालंय. हृदयाच्या अंतकरणापासून योगेशजी तरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही आपणास विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्या. 39 भावेश पुढचा चेंडू घेऊन तयार होताना शॉर्ट बॉल उडवलाय. इथे मात्र चेंडू सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचेल ती 41 वर. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. ओम साई गावदेवी शिवनसाई आणि जय हनुमान शिरवली यांच्यातलं बॅटल बघायला मिळेल. 41 झालेले आहेत. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आणि त्यानंतर गेअर बदललाय यंगस्टार भामटपाडा संघानं. त्यामध्ये गौरवचा क्लास वाखाणण्याजोगी होता. आपल्याला लाऊड अपील फेटाळला गेलाय. धावसंख्या 42 42 वर स्थिरावली गेली. लेग बायच्या रूपाने सिंगल काउंट होईल.
चला टॉस साठी यायचं आहे चेअरमन शिरवली ओमसाई गावदेवी शिवनसाई बोट टीम कॅप्टन टॉस साठी आपण 3 षटक इथे कंप्लीट झाले आहेत 14च्या सरासरीने 42 धावा स्कोर कार्ड वर बघायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं याची नोंद घ्या. बेचाळीस धावा स्कोर कार्ड वर. सो न्यूमॅन सौरव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. 14ची सरासरी मेंटेन केले. 3 धावांची पॅनल्टी आहे आणि तिथून 3 बॉलची सॉरी तर तिथून जे चेंडू शेष आहेत इथून रोहित आणि तुषारला जी आक्रमकता गौरवने दाखवली होती त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवणं महत्वाचं असेल. सौरव पाटीलला बोलवलंय षटक क्रमांक 4 घेऊन. समोर आपण तुषारला बघतोय जो वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये दाखल झालाय. सौरव डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतायत. 1 धाव कंप्लीट झाले. धावसंख्या 1ने 43 वर पोहोचेल. रोहितच्या बॅटमधनं आपण एक षटकार 5 चेंडूंनी 18 धावांची विस्फोटक इनिंग त्यांनी खेळले आणि इथून त्यांच्याकडनं अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत कारण जोपर्यंत रोहित आहेत तोपर्यंत हिट शॉट हे नक्कीच बघायला मिळतील. सौरव आणि इथे प्लम मध्ये पकडले गेले आहेत. फलंदाज रोहित येत आहेत बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला एसटीस आहे. आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद. आज सफाळे नगरीला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू. न्यूमॅन हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. डेंजरस मॅन रोहितला मात्र प्लम मध्ये पकडला गेले आणि बाद झालाय. सौरव पाटीलची चांगली गोलंदाजी आहे. लेंथ लाईन सुरेख बघायला मिळते. एक अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि 6 चेंडू 18 धावा करत यावेळी बॅक टू द पवेलियन कडे रोहित परतताना पिऊन बघितलेत. न्यूमॅन हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 4थं षटक खऱ्या अर्थाने गावदेवी नवसई बी आपण बघू शकाल थोडस कंट्रोल मध्ये ठेवलंय. पुढचा चेंडू सरळ स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज येत आहेत हेमंत. तंबूच्या आसऱ्याला परत आणखीन एक धक्का लागताना एक्सार भामटपाडा संघाचा महत्वाचा खेळाडू स्वस्तात बाद होताना हेमंत बॅक टू द पवेलियन. स्कोर थांबलाय. अमर पाटील आम्हाला दर्शवताना 43 स्कोर स्टे ऑन. अनदर विकेट गॉन. चला न्यूमॅन थोडीशी घाई करा प्लीज. नवीन बॅटर न्यूमॅन किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चांगली गोलंदाजी सौरव पाटील कडनं पूर्णतः जखडून ठेवलंय. ज्या पद्धतीने फाउंडेशन बिल्ड केलं होतं त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे बघायला मिळते. घातकता सिद्ध करताना काय जबरदस्त क्लास दाखवलाय सौरव. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना किरण न्यूमॅन प्रेझेन्स ऑफ माइंड फक्त दिशा दिले. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झालाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड करतील. 45 वर स्कोर पोहोचलाय.
महागडं षटक जे दुसरं बघायला मिळालं 28 धावांचं. त्यानंतर मात्र कमबॅकिंग कमालीचं झालंय आणि सौरभ पाटीलनं ज्या पद्धतीने लेंथ लाईनला मेंटेन केले. किरण इथे सामंजस्य भूमिका घेत सिंगल डबलकडे कॉन्सन्ट्रेट करताना जी लाईफ लाईन आहे त्याच्याकडे पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करतोय. त्यावेळेला हळुवारपणे फक्त दिशा दिले. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होताना दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट, परंतु तिथे मिड विकेटच्या खेळाडूला डॉमिनेट करत वन्स बाउन्स ओव्हर द रोप चेंडू 4 चौकारासाठी जातोय. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना तब्बल 49 वर पोहोचले. किरण येताना एक आशेचा किरण दाखवत आहेत. जो स्कोर पूर्णतः थांबला होता. स्पीड ब्रेकरचं काम केलं होतं सौरभ पाटीलनं. त्याला प्रत्युत्तर देताना फलंदाज किरण एक चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू आणखीन एक डाऊन द ग्राउंडचा देखना हाईन हँडसम षटकार. किरण ऑन फायर. 55 55 रन ऑन अ स्कोर कार्ड. ग्रेट फिनिश. जबरदस्त फिनिश करतायत हे षटक आणि खऱ्या अर्थाने आपला क्लास दाखवताना मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर किरण साठी एक धूम तो बनती भाई. हाय पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची. हाय पालघर जिल्ह्याची ही स्पर्धा मानाची. साऱ्या साखरे गावात चर्चा रुपेश पाटीलच्या नावाची. दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला. दरवर्षी क्रिकेटचा थरार फेब्रुवारी महिन्याला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे थँक्यू. चला फील्ड अरेंज करा गावाला. प्लीज. धावसंख्या 55 आपण बघतायत. पाचवं षटक गोलंदाजी ट्रॅकवर 920 संघाकडनं गोलंदाजीसाठी येत आहेत. वैभव वैभव गोलंदाजीसाठी तयार. आणि बॉल चार षटक हँडल करण्यासाठी वेळ गेलाय. अमर पाटील आम्हाला सांगतायत 19 मिनिटाचा वेळ झालेला आहे. याची आपण नोंद घ्या. चला प्लीज गेम स्टार्ट करायचा. वैभव वैभव पाटील आणि वैभव पाटीलचा व्हेरी फर्स्ट बॉल. तुषार सांगतायत जर रडार मध्ये चेंडू आले खेळण्यासाठी मी फार हुशार. चेंडूला फेकून देत आहेत लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. षटकार. धावसंख्या फ्लाय झाली 6 ने आणि पोहोचले तब्बल 61. 61 धावा ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त पावर तुषार या ठिकाणी दाखवताना लॉंग ऑनला क्लिअर करतायत. जबरदस्त स्टार्ट तुषार स्लॉगर डेथ ओव्हर मध्ये 3 बॉलची पॅनल्टी आहे. इथून 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. इरादे स्पष्ट करताना तुषार पूर्णतः ताकद दाखवत आहेत. पुढचा चेंडू थोडासा मध्ये आणलाय आपल्याला. डॉट बॉल. चांगलं कम बॅकिंग. षटकारानंतर थोडस दूर ठेवलाय चेंडू आणि वळवलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू चेंज ऑफ द पेस. गतीला परिवर्तन. रीड केलं गेलं. हुकचा शॉट कन्वर्ट केलाय आणि सर लॉंग लेग बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मधन येतोय 4. तो सगळे पोहोचेल ती 65 वर. विस्फोटक बॅटिंग करतायत तुषार. प्रत्येक चेंडूला रीड करतायत. 65.
65 धावा चेंडू झालेले त्या षटकातील 3. पुढचा चेंडू पासष्ट धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 28, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि 14 मध्ये 13. आणखीन एक शॉट तुषार, व्हॉट अ ग्रेट फिनिश हिअर. आणखीन एक दर्जेदार षटकार. धावसंख्या पोहोचली ती 71. 71 धावा. जबरदस्त बॅटिंग. तुषार मात्र आपली पॉवर दाखवत आहेत आणि गोलंदाज वैभवच्या अगेन वैभवशाली शॉटचा नजराना पेश करताना यंगस्टर भामटपाडा संघाचा तुषार ऑन फायर. ग्रेट बॅटिंग. पुढचा चेंडू. आणखीन कलात्मक क्रिकेट. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. 75 ऑन अ स्कोर कार्ड. बॅक टू बॅक अप्रतिम स्ट्रोकचा नजराना पेश करत मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपला क्लास, आपली जबरदस्त फलंदाजाचं ट्रेडमार्क दाखवताना तुषार यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे आम्हाला 9 चेंडू आणि 25 धावांची विस्फोटक नॉक बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. 9 चेंडू 25 धावांची विस्फोटक नॉक खेळताना पुढचा चेंडू. आणखीन एक दर्जेदार ह्यूज 6. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 81 धावा. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे, परंतु 10 चेंडूमध्ये 31 धावांची जबरदस्त विस्फोटक बॅटिंग करतायत मिस्टर तुषार. धावसंख्या पोहोचली ती 81. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. चला फील्ड अरेंज करा. आणि चेंडू आणण्यामध्ये आमचे गिरीधर स्वामी यांचं जे योगदान आहे त्यासाठी त्यांचं कौतुक केलं जाईल. शेवटचे 3 चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत. अंतिम 3 चेंडूसाठी सौरभ पाटील. 81 झालेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. गौरव, त्याच्यानंतर तुषार आणि रोहित या 3 फलंदाजांना उपयुक्त खेळी साकारले आणि खऱ्या अर्थाने जो त्यांच्या बॅटिंगचा झंझावत आहे, वादळी खेळी आहे, त्याला योग्य न्याय दिला या भव्य अशा स्पर्धेमध्ये. चांगली कमबॅकिंग बनायला हरकत नाहीये. अपेक्षा होते आणि त्या अपेक्षा पूर्ण केल्यात त्या 3 फलंदाजांनी. आणखीन एक दर्जेदार शॉट. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर्सला पाठवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव मिळेल. 82 वर स्कोर कार्ड स्थिरावलंय. गौरव, तुषार यांच्या बॅटमधनच्या धावा आलेल्या आहेत. स्ट्राईक आपल्या जवळ घेतलेली आहे. जिम्मेदारी घेतलेली आहे की शेवटच्या 2 चेंडूला एक चांगल्या पद्धतीने फिनिश करता येईल का, एक प्रश्न आहे. 82 धावा झालेल्या आहेत. तुषारच्या मनामध्ये असेल इथून 2 चेंडूमध्ये एखादा मोठा शॉट जर इथे बॅटमधनं आला किंवा 2 चेंडूवरती मोठे 2 शॉट आले, अबव 90 एक चांगलं बॅटल राहील. बघूया पुढचा चेंडू. आणि लपेटली आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतायत यावेळेला. चेंज ऑफ द पेस होता सौरभचा, परंतु सुगंध दरभलताना यावेळेला तुषारच्या बॅटमधनं 88 वर स्कोर कार्ड पुढे जाते. एक जबरदस्त विस्फोटक नॉक खेळतायत आणि तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेणारा फलंदाज सकाळच्या सत्रातील कोण असेल तर त्याचं उत्तर आहे मिस्टर तुषार. क्लास 1 बॅटिंग. 11 चेंडूमध्ये 37 धावांची काय नॉक खेळतायत. पॅरी टॉरिस इनिंग. यावेळेला बॅट लवकर फिरलंय. 89चं टार्गेट सेट केलंय. 89चं टार्गेट सेट केले. जाऊया डीजे कडे आणि येऊया मॅच कडे.
डेज आहे. थँक्यू. नसतो माग चला, दोन टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता यायचा आहे. ओम साई गावदेवी शिवणसई विरुद्ध जय हनुमान शिरवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये 6 षटकांचा खेळ झाला आणि 6 षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग यंगस्टार भामटपाडा या संघानं केली आणि धावा जमवल्या गेल्या. धाव फलकावरती 88. एकूण 90 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याकरता दुसऱ्या सत्राकडे आपल्याला पाहावं लागेल. एकविरा चषक साखरे 2025चं 16वं हे वर्ष. अगदी दिमागदार हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. श्री रुपेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चला, आपण टॉसकडे जाऊया, जिथे दोन संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला दिसणार आहेत. ओम साई गावदेवी शिवणसई विरुद्ध जय हनुमान शिरवली. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय योगीजी तरेसाहेब, टेंबोडे गावातील अनमोल रत्न, विद्यमान सचिव आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आर उत्तर पेस्ट कंट्रोल अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण रुपेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करीत आहोत. माहीची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा रंगीबेरंगी बुके देऊन आपण सन्मानित करीत आहोत. या योगीजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते करूया कॉइन स्पिन. आपण टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. योगीजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि मंथनजी घरात जे आमचे प्रतिनिधी असतील टॉस बॉक्स मध्ये. आई एकविरा चषक साखरे 2025 प्राथमिक फेरीमधील शेवटची लढत आपण पाहणार आहोत. दोन संघांच्या माध्यमातून ओम साई गावदेवी शिवणसई विरुद्ध जय हनुमान शिरवली अशी लढत आपण पाहणार आहोत. योगेशजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. शिरवली टीमचे कॅप्टन कॉल करतील. नाण्याच्या एका बाजूला आपण नागदाई देवी पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा असं असणार आहे. आई एकविरा इज द कॉल आणि नागदाई देवी नाणेफेकीचा कौल ओम साई गावदेवी शिवणसई संघानं जिंकलेला आहे. योगेशजी तरे विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तुम्हाला शुभेच्छा आहेत. मॅच ऑन गोईंग आहे त्यामुळे जास्त प्रतिक्रिया आपण घेणार नाही आहोत. चला, पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा प्रो प्लेवरती. आई एकविरा चषक साखरे 2025. धन्यवाद. जे खेळाडू वर्ग त्या पडद्यावरती बसले आहेत त्यांना मी विनंती करतोय की कृपया करून त्यावरती कोणी बसू नका. जांभूळपाडा टीम
कृपया करून विनंती आहे, त्या कापडावरती बसायचं नाहीये, कापडाच्या मागे बसायचं आहे. शिस्तबद्ध संघ म्हणून त्या संघाला देखील गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तेव्हा जे खेळाडू तिथे बसले आहेत त्यांना विनंती आहे की त्या कापडावरती कोणी बसू नका प्लीज. जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट फ्रॉम दी ऑर्गनायझर. थँक्यू, धन्यवाद. रोहित करता योगेशजी तरे यांच्याकडनं पारितोषिक लावलंय. प्रति विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहित 89 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जितेश. सन्मान्य आदरणीय श्री संजय गजानन गरज साहेब, उपसरपंच शिवणसई इथे उपस्थित झालेत. संजय गरज साहेबांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आई एकविरा चषक साखरे 2025च्या माध्यमातून. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर अगदी चांगल्या प्रकारे पहिला बॉल हाताळला गेला रोहितच्या माध्यमातून. एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय 89 धावांचं आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू होता. ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. पहिला रन तिथे पाहायला मिळतोय धाव फलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा लागली गेलेली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये झेल विसावून फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना फर्स्ट विकेट डाऊन ऑन थर्ड बॉल. तिसऱ्या बॉलवरती इथे विकेट पाहायला मिळाली. रोहितने मात्र किमिया साध्य केली आहे. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत, कारण की बाद झालेला फलंदाज 30 क्रॉस करत नाहीये. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं गरजेचं आहे, कारण की वेळ आतापर्यंत प्रत्येक संघानं योग्य प्रकारे हाताळली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रोहितने प्रत्येक विकेट जर घेतला त्याकरता 100 रुपये योगेशजी तरे यांच्या वतीने आपण पाहतायत हे पारितोषिक लावलं गेलं आणि विकेट हॅट्रिक जर त्यांना साध्य केली तर 500 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे वैभव पाटील. इथे पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे रोहितने. काय कमालीचा चेंडू होता, त्याला मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा लागली आणि विकेट किपरनं ती किमिया साध्य केली. अगदी चांगला झेल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमक फटका स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. यस, इट इज चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. ज्या प्रकारचा चेंडू रोहितने हाताळला, थोडा वेळ होता फलंदाजाकडे, गती कमी केली आणि त्याच्याचमुळे अगदी आराम के साथ फलंदाजांनी खेळलं चौकाराच्या स्वरूपामध्ये. या 4 धावांनी आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5. चेंडू देखील आपण पाहतोय तर चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 4. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार रोहित. मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. फुलरलेनचा मारा केला होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे तिथे गौरव किनी तिथे होते. चेंडूला अडवलं, फेकी देखील केली आणि आपण पाहतोय तर 1 रन परिपूर्ण केली आहे आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 6 धावा. सन्माननीय आदरणीय योगेशजी तरे, सचिव आगरी प्रीमियर लीगचे आणि पेस्ट कंट्रोल अधिकारी आर उत्तर विभाग दहिसर बृहन्मुंबई महानगरपालिका टेंबोडे यांच्या वतीने आपण पाहतोय तर मंडळाला 5000 रुपयांची भरीव देणगी, भरीव योगदान दिलंय. टाळ्या वाजवून आपण योगेशजी तरे यांचं स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. इथे आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 7. पामटपाडा टीम जास्त टीम मीटिंग करू नका, कारण की वेळ देखील तितकीच खूप महत्वाची आहे. या अगोदर तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागलंय, तेव्हा जास्त वेळ दौडणं हे तुमच्या दृष्टिकोनातनं योग्य नाहीये. तेव्हा जास्त वेळ तिथे दौडू नका. वैभवच्या बॅटमध्ये जर 3 षटकार आले तर अमित पाटील कोपर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक हे लावलं गेलंय. हे खेळाडूवरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. मित्र आहेत आणि
त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर त्यांच्याकरिता ही ऊर्जा देणारं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 7 झाली आहे. जितेश बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. त्यानंतर वैभव दाखल झालेला आहे. संघाचा डाव आता मात्र सावरावा त्याला लागेल. एक पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की एक भलं मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलंय 89 धावांचं. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर हेमंत. षटकातील पहिला बॉल. तिथे मात्र फुलर लेनचा मारा केला होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. मिड विकेटच्या रिझनला चेंडू जातोय. गौरव केणी तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाचं सपाटीकरण अगदी योग्य प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची देखील काळजी घेतली गेली आहे. सुंदरसे स्टँड्स हे आपल्याला पाहायला मिळतात आणि खेळपट्टी विशेष करून आपण पाहतोय अगदी चांगली खेळपट्टी ही बनवण्यात आली आहे जेणेकरून दोन्ही एंडला आपण हे क्रिकेट अनुभवतोय. रुपेशजी पाटील यांचं मात्र अगदी कौतुक करावं तितकं कमी आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हेमंत तयार. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू फक्त बॅटची कडा लागली आणि आपण पाहताय तर फ्लाइंग स्लिपच्या दिशेने हा चेंडू गेला. एक रन तिथे परिपूर्ण केली. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. इथून आता मात्र जर पाहिलं तर सिंगल आणि डबल खेळून तुम्हाला चालणार नाहीये कारण की पॉवर प्लेच्या ओव्हरचा स्वीकार जशा प्रकारे व्हायला हवा होता तसा झाला नाहीये कारण की लक्ष आपण पाहिलं तर खूप मोठं आहे 89 धावांचं. पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. टॉस चेंडू चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तुषार किणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण तिथे तुषार किणी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 11. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 7 धावा आणि आतापर्यंत 3 चेंडू हेमंतने हाताळलेत आणि 4 धावा मोजतोय या षटकात आतापर्यंत. इथे मात्र बॅटची कडा आणि विकेट किपरने साध्य केलं. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं पुन्हा एकदा झालंय पतन. इथे लागतोय दुसरा धक्का. 2 गडी बाद आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त धाव फलकावरती 11. काय कमालीची गोलंदाजी केली आहे आतापर्यंत भामटपाडा या संघाने. टॉस जरूर आपण पाहिलं होतं तर जिंकला गेला होता. तो गावदेवी नवसाई बी या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं आमंत्रण आपण पाहिलं होतं यंगस्टर भामटपाडा या संघाने अगदी आपल्या अंदाजामध्ये स्वीकारलं आणि त्या अंदाजात तो विस्फोटक अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 88 रन आपण स्कोर कार्डवरती पहिल्या इनिंगमध्ये पाहिले. 89 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. त्यानंतर फलंदाज मैदानात उतरले देखील परंतु फलंदाजांकडनं जी कामगिरी अपेक्षित होती ती कामगिरी काही चांगल्या प्रकारे झाली नाही. गोलंदाजांचं वर्चस्व सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. षटकातील 5वा बॉल. एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय. त्या बॉलला मात्र आपण पाहिलं हळवारपणे चेंडूला खेळून काढलं. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे गेले. चेंडूला उचललं. फेकी देखील केली आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हेमंत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू गॅप मध्ये खेळलेला आहे. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं फील्ड तिथे पाहायला मिळालंय परंतु फेकी थोडी उशिराने झाली आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी मात्र उचलला आणि या 2 धावांनी आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 14. इक्वेशन जर आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 75 धावा या बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 75चं इक्वेशन समोर आहे. पहिलं षटक आपण पाहिलं होतं 7 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर ते देखील 7 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या षटकात देखील विकेट जाताना पाहायला मिळाली आणि या षटकात देखील विकेट जाताना पाहायला मिळाली. चला बघा वेळेकडे लक्ष द्या. वेळेकडे लक्ष द्या प्लीज. यंगस्टार भामटपाडा
चला गौरव खेळणे जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे आयोजकांच्या वतीने. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 14. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुन्हा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती रोहित. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय. इथे मात्र आपण पाहतोय तर जजमेंट चांगलं झालं आणि अगदी चांगल्या प्रकारे हा झेल टिपलाय. अजून एक लागतोय धक्का गावदेवी 9 सही बी संघाला. ज्या भरोशाच्या फलंदाजांवरती जबाबदारी होती परंतु जबाबदारी मात्र स्वीकारली नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय नाहक फटके मारत सुटले, कारण की दडपण वाढत चाललंय आणि त्याच्यामुळे मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये फलंदाज जात होते आणि इथे आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळाली. रुपेशजी पाटील यांना आपण पाहतायत. अतिशय सुंदर वैभवशाली क्रिकेटची ही परंपरा, 16वं वर्ष एकविरा चषक साखरेचं. षटकातील पुढचा बॉल रोहित पुन्हा एकदा घेऊन तयार. योगेशजी तरी यांनी जशी पारितोषिक लावली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रोहितची गोलंदाजी जी आहे ती बहरताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाजी ज्या प्रकारे झाली विस्फोटकपणे आणि गोलंदाजी देखील अगदी टिचून मारा यंगस्टर भामटपाडे या संघाकडनं पाहायला मिळाला आतापर्यंत. तिसरा चेंडू षटकातील घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार रोहित. टॉस बॉल, लो फुलटॉस चेंडू होता. बॉटम हँडचा केलेला वापर आपण पाहतायत. चांगल्या प्रकारे खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये तुषार किणी तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रन परिपूर्ण केली आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा. वैविध्यता पाहायला मिळते आहे रोहितच्या या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर ही 1 रन. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न लेफ्ट केलाय फलंदाजानं परंतु अगदी योग्य प्रकारे डिलिव्हर केलाय. हा चेंडू मात्र आपण पाहिलात आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं देखील फलंदाजाने वैभवने परंतु डॉट चेंडू. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित तयार. गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं आतापर्यंत रोहितकडनं. या षटकातील पुढील बॉल ओव्हर द विकेटने. आखूट टप्प्याचा बॉल खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतो. डाव्या यष्टीच्या बाजूने जाणार हा चेंडू 1 फॉर द ओव्हर. मात्र आपण पाहतायत पंचांनी वाईट प्लस हाईट वॉर्न देखील दिलंय. पुन्हा चांगला बॉल. यावेळेला मात्र कमबॅक केलंय. एक्स्ट्राच बॉल पडला होता वाईटचा आणि त्यानंतर हा डॉट चेंडू. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रोहितने फक्त 2 धावा मोजलेल्या आहेत आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. अप्रतिम गोलंदाजी रोहितची या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. गौरव किणी येत आहे चेंडू खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत वैभव आपल्या संघासाठी. जेल सोपून तंबूच्या रस्त्याला मात्र जात आहेत. तंबूच्या दिशेला जात आहेत. आता मात्र थोडंसं अवघड असं हे लक्ष आपल्याला जरूर दिसतंय कारण की गोलंदाजी अगदी भन्नाट आपल्याला पाहायला मिळाली. चला जास्ती जवळ टीममेट कोणी करू नका. पुन्हा एकदा विनंती आहे यंगस्टर भामटपाडा या संघाला. ड्रिंक्स आपण पाहताय. ड्रिंक्स ब्रेक होत असताना 3 षटकं झालेली आहेत आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 16. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आता बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही. 18 बॉल आणि 73 धावांची आवश्यकता अजून आहे. बॉल आणि जिंकण्याकरिता 73 धावांचं लक्ष समोर आहे. इथून जर आपण पाहिलं तर हे लक्ष आता थोडंसं अवघड वाटायला लागलंय. त्याचं कारण आपण पाहिलं तर झालेली अगदी चांगली गोलंदाजी यंगस्टर भामटपाडा या संघाची. खास करून फ्रंटलाईन बॉलर म्हणून ज्याला ओळखलं गेलं या सत्रामध्ये रोहितला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 त्यानं दिल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं हेमंतला त्या षटकामध्ये देखील 7 पाहिल्या आणि त्यानंतर पुन्हा रोहितला आणलं आणि तिसऱ्या षटकात काय कमालीची गोलंदाजी केली. त्याने फक्त 2 धावा दिल्या.
आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केले. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती हेमंत. हेमंत ज्यांना आपण पाहिलं दुसरं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. इथे मात्र फुलटॉस बॉल होता. चांगल्या प्रकारे खेळले परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला असा झेल टिपलाय आणि विकेटचं इथे पतन झालंय. एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत. धावा मात्र जमत नाहीयेत. धावा मात्र थांबलेल्या आहेत. धावांचं दुर्भिक्ष या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. या अगोदरच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं भामटपाडा संघानं काय कमालीचा खेळ केला. खास करून स्पेशली आपण पाहिलं तुषार किणीची बॅट मात्र आपण बोलताना पाहिली. काय क्लास पाहायला मिळाला तुषारचा. नवीन फलंदाज नव्यानं दाखल होतोय क्रीज वरती. 7व्या क्रमांकावरती तनिष. जे डावपेच यंगस्टार भामटपाडा या संघानं आखले आणि त्या डावपेच मात्र यशस्वी होत असताना आपण पाहिले या सत्रामध्ये. म्हणून टीम प्लॅनिंगला खूप महत्त्व असतं आणि तेच टीम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालंय या टीमच्या माध्यमातून. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन हेमंत पुन्हा एकदा तयार. इथे मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू जर आपण पाहिलं फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि 1 रन परिपूर्ण केली गेली आहे. आता मला तरी वाटतं या मॅच मध्ये फक्त फॉर्मॅलिटी औपचारिकता शिल्लक आहे. कारण की लक्ष आता आपण पाहिलं तर खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्याचं कारण आपण पाहिलं तर सुरुवातीच्या षटकांमध्ये कमी आलेल्या धावा आणि त्याच्यामुळे दडपण निर्माण झालं ते फलंदाजी करणाऱ्या संघावर. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार हेमंत. 16 बॉल बाकी आहेत आणि अजूनही धावा बनवायच्या आहेत 72. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगवान मारा केला. डाऊन द लेग असा चेंडू. व्हाईटचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला आणि या व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर एक्स्ट्रा रन जोडली जाते धाव फलकावरती. 18 धावा. टॉप ऑर्डर जर आपण पाहिलं तर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी अक्षरशः निराश केलं. जास्ती कॉन्ट्रीब्युशन काही त्यांच्या बॅटमधून निघालं नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अगदी कमी धावा या सध्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फुलटॉस चेंडू बैठक पाहायला मिळाली आहे. अप्रतिम फटका. षटकार. 6 धावा. अगदी प्रॉपर वेने या फटक्याला खेळलं परंतु या फटकेबाजीला आता उशीर झालाय. जी फटकेबाजी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये व्हायला हवी होती त्या षटकांमध्ये झाली नाही. या षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या आता आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 24 रन्स ऑन द बोर्ड. ते मात्र डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा अप्रतिम बिग हिट. लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. 2 बॉलवरती 2 आक्रमक फटके आशिषच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. हे ट्रम्प कार्ड लपवून कुठे ठेवलं होतं. या फलंदाजाला सुरुवातीला आणायला हवं होतं. कदाचित सुरुवातीला आणलं असतं तर धावा मोठ्या प्रमाणामध्ये जमल्या असत्या. दोन बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळालेत फलंदाज आशिषच्या माध्यमातून आणि धाव संख्या आता आपण पाहतोय तर झाली आहे धाव फलकावरती 30. 14 बॉल बाकी आहेत आणि 59 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत ओम साई गावदेवी शिवणसई विरुद्ध जय हनुमान शिरवली. या 2 संघांच्या माध्यमातून हे बॅटल आपल्याला रंगताना दिसणार आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल. अप्रतिम फटका. लागोपाठ 3 बॉलवरती 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत फलंदाज आशिषच्या बॅटमधनं. काय कमालीची फटकेबाजी. इथे मात्र एंटरटेनमेंट करतोय आशिष सर्वांचं. 3 बॉलवर 3 सिक्स. रोकटोक बॅटिंग. ओम साई गावदेवी शिवणसई संघाचं हार्दिक स्वागत आपण करतोय.
आणि त्याचं कारण जर आपण पाहतोय तर संजय गरज साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्याकडनं आपण पाहताय तर टी शर्ट जे आहेत ते स्पॉन्सर्ड झालेत उत्साही खेळाडू करता जे ए स्पोर्ट्स शिवणसई कुमार प्राक्तन सचिन किणी आणि शिवणसई यांच्याकडनं चषक देखील दिला गेलाय. इथे जर आपण पाहतोय तर डॉटने षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 36. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12. चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. 12 बॉल 53 ओव्हर्स अनालिसिस आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 आणि या चौथ्या ओव्हरमध्ये 20. आणि आशिषची बॅट मात्र बहरताना देखील आपण पाहिली. 3 बॉलवरती 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज. चला गौरव जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नवीन गोलंदाज गौरव केणी सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा सूचना भामटपाडा टीम जास्त वेळ टाइम स्पेंड करू नका प्लीज. गौरव षटकातील पहिला बॉल घेऊन राऊंड द विकेटने अगदी धीम्या गतीचा हा चेंडू होता. फलंदाजाचा शरीराचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे जर आपण पाहतोय काय घडलंय रन आउटच्या माध्यमातून विकेट गेली आहे. यस इट इज विकेट. एकविरा चषक साखरे 2025 आपण पाहतात. अतिशय सुंदर असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजचा दिवस आपण खास करून पाहतोय तर चांदीप गट एक गाव एक संघाला प्राधान्य दिलं गेलंय. 6 दिवसांमध्ये अतिशय सुंदर क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढच्या वर्षीची मात्र योजना काय असेल ती डेफिनेटली शेवटच्या दिवशी रुपेश पाटील रूपरेषा कशी असेल टाइम टेबल हे मात्र तुम्हाला पोहोचवलं जाईल. नवीन फलंदाज नव्यानं आता दाखल होतोय जतीन. गौरव मात्र आपण पाहतायत पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाली. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती गौरव. गौरव टू आशिष. इथे मात्र पुन्हा एकदा बैठक करण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला होता परंतु प्रॉपर वेने बॅटवरती चेंडू आला नाहीये. एक धाव घेतली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न सॅक्रिफाईस फलंदाजाने केलं आशिषसाठी आणि रनआउटच्या माध्यमातून इथे गेली आहे अजून एक विकेट. आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅच मधली असं म्हणायला हरकत नाहीये कारण की जी कामगिरी फलंदाजांकडनं व्हायला हवी होती ती झाली नाहीये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना यंगस्टार भामटपाडा हा संघ आपल्याला जरूर दिसतोय. ओ हो हो अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकीशी बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. डॉट चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. मनीष नव्यानं दाखल झालेला आहे 9व्या क्रमांकावरती. 2 गडी अजूनही आपल्याला स्टँड मध्ये पाहायला मिळत आहेत. या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय आणि चेंडू गेलेला आहे अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. आई माझी एक विरा वाच हाय भेटीला. आई माझी एक विरा वाच हाय भेटीला. थँक्यू. तुझ्या भेटी या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 41. 41 धावा. ते मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. धावसंख्या आपण आता पाहतोय तर अजूनही स्थिरावलेली आहे 41 वरती. 5 चेंडू आपण पाहिले तर अगदी चांगल्या प्रकारे गौरवने या षटकामध्ये हाताळलेत. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गौरव तयार. तिथे मात्र पॅड वरती आदळलाय. पंचांकडे मात्र अपील केली आहे परंतु खूपच बाहेर हा चेंडू होता. इम्पॅक्ट त्याचा मात्र जाणवला नाहीये मिडल स्टंप वरती आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर या
डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या झाली आहे फलकावरती 41. आता येणारे चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 48 रन्स. आई एकविरा चषक साखरे. अतिशय सुंदर असं क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातून आजच्या गटातून कुठला संघ पुढे येईल त्याकरता ही झुंज सांदीप गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेले आहेत गोलंदाज तुषार किणी. चला जास्त वेळ दौडू नका रोहित, आपण देखील लवकरात लवकर या किपिंग एंडला. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती तयार. तुषार किणी. पहिला बॉल या शेवटच्या षटकातील घेऊन ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार तुषार. पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा फटका खेळलाय. जरूर तिथे गौरव आहेत. गौरवच्या वरनं आपण पाहतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा. अगदी चांगला फटका. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 47. पुन्हा एकदा बॅट चिकडा लागून चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फेकी तर झाले चांगल्या प्रकारे आणि इथे रन आउटच्या माध्यमातून विकेट गेली आहे. हेलो हाय नमस्ते सलामा आ गए फिर से करने हंगामा बोरिंग लम्हों को कर दे गुलाबी जश्न रुकने न देंगे जरा भी अपना फेमस है याराना अपने संग तू भी आ जाना छोड़ दुनिया से शर्माना थँक्यू. 9 गडी बाद झालेले आहेत. पाहूया षटकातील. इथे मात्र चांगला फटका आशिषच्या बॅटमधनं. काय फटकेबाजी सुरू आहे आशिषकडनं. एन्जॉय करतायत. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय तर आता धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 50 अप. थँक्यू. 53 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 50चा आकडा मात्र पार केलाय. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये आहे. बराच वरती गेला होता चेंडू. त्यामुळे जज काय होऊ शकलं नाहीये. तुषार किणी यांच्याकडनं 2 धावा आशिष परिपूर्ण करतोय. काय कमालीची इनिंग आशिषनं पेश केली. 4 षटकार आशिषच्या बॅटमधनं आपण पाहिले. 31 धावांची एक खेळी आशिषच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. मात्र डॉट बॉल आणि विजयावरती जवळजवळ शिक्कामोर्तब होईल या बॉल नंतर. 22चे संकेत हे पंचांकडनं देखील आलेत. आणि इथे आपण पाहतोय तर विजय संपादित केला गेलेला आहे यंग स्टार भामट पाडा या संघाने.